नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 26. निर्माण काया सिद्धी व त्याचे विज्ञान. श्री दत्तगुरूंच्या चरित्रात याबद्दल एक कथा आली आहे. एकाच दिवशी एकाच वेळी श्री दत्तगुरू अनेक स्थानांवर शिष्यांच्या घरी जाऊन प्रसाद ग्रहण करतात. याचे विज्ञान समजण्यासाठी चैतन्य आणि व्यक्तिगणिक चित्त यातील भेद स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्व विश्वातच चैतन्य भरले आहे. त्या वैश्विक चित्ताचा वा चैतन्याचा व्यक्तिनिहाय आविष्कार म्हणजेच मानवी चित्त होय. योगी ध्यान साधनेने अनेक चित्त उत्पन्न करू शकतात. म्हणजे अनेक स्थानी इच्छा मात्रे करून योगी असली व्यक्तिनिहाय स्पंदने उत्पन्न करू शकतात. चित्त एकदा उत्पन्न झाले की मग अनेक काया निर्माण करण्याचे कार्य प्रकृतीच करते. योग्याच्या केवळ इच्छा मात्रे करून एवढ्या प्रचंड घडामोडी घडत असतात. योग्याचे मन विश्वात्मक झाल्यामुळे त्याच्या इच्छा मात्रे करून अखिल विश्वात घडामोडी घडताना दिसतात. कोणत्याच प्रकारचा अभिनिवेश न बाळगता लेखक आपल्याबद्दलचे काही अनुभव प्रकट करीत आहे. अन्यथा ते केवळ प्रमेय मानले जाईल. परंतु असल्या प्रकारच्या निर्माण कायाचा धनी लेखक नसून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत, हेही तितक्याच नम्रपणे स्पष्ट करावेसे वाटते. लेखकाचे एक मित्र नागपूर पासून 50 मैलावर असलेल्या भंडारा नामक गावी गेले होते. त्यांच्यासह त्यांचे आणखी एक मित्र होते. हे दोघे मित्र भंडारा गावातील बस स्टँडवर उभे असताना त्यांना लेखक एका बसमधून उतरून बसच्या कार्यालयाकडे जाताना दिसला. लेखकाला पाहताच त्यांनी लेखकाला नमस्कार केला, पण लेखकाने त्यांना परत नमस्कार केला नाही. लेखक कार्यालयातून परत येताना पुन्हा त्यांनी लेखकाला तसाच नमस्कार केला, परंतु लेखकाने त्यांच्या अभिवादनाला पुन्हा प्रतिसाद दिला नाही. ती मंडळी नागपूरला परत आल्यावर त्यांनी ती गोष्ट इतर मित्रांजवळ सांगून माझ्या विचित्र वागण्याबद्दल खेद व्यक्त केला. लेखकाला ही गोष्ट कळल्यावर लेखकाने त्यांना समजावले की गत 8 वर्षापासून लेखक भंडाऱ्याला गेलाच नव्हता. त्यामुळे त्यांना लेखक भंडारा स्थानकावर दिसला तो त्यांचा भ्रमच असला पाहिजे. पण ते त्या घटनेला भ्रम मानायला तयार नव्हते, कारण दोघांनीही लेखकाला भंडारा बस स्थानकावर पाहिले. प्रत्यक्षात लेखकाला याबद्दल काहीच कल्पना नाही. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आणखी एक लिहितो. लेखकाचे एक व्यापारी मित्र आहेत. त्यांच्या पत्नीची प्रकृती अतिशय वाईट असल्यामुळे त्या व्यापारी मित्राच्या सांगण्यावरून दुसरे दिवशी पहाटेच लेखक त्या मित्राच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीची विचारपूस करणार होता. परंतु त्याच दिवशीचे मध्यरात्री 3 वाजता लेखक त्या व्यापारी मित्राचे घरी गेला आणि दार ठोठावू लागला. व्यापारी मित्राने दार उघडले आणि एवढ्या मध्यरात्री लेखकाला दारी पाहून जरा भांबवलेल्या अवस्थेत त्याने घरात लेखकाकरता खुर्ची मांडण्यास पाठ वळवली आणि परत वळून लेखकाला त्या खुर्चीवर बसण्याची विनंती करणार. तो त्याला असे दिसले की लेखक त्याचे दार सोडून वाटेने परत जायला लागला. त्या व्यापारी मित्राने लेखकाला येण्यास विनंती केली, पण लेखक न ऐकता झपाट्याने परत निघून गेला. दुसऱ्या दिवशी व्यापारी मित्राने लेखकाच्या घरी येऊन एवढ्या मध्यरात्री लेखक कसा काय त्यांच्या घरी गेला याबद्दल विचारणा केली. सत्य हे की लेखक त्या व्यापाराकडे त्या रात्री गेलाच नव्हता. पुण्यातील एका साधकाच्या पत्नीस संधिवाताचा अतिशय त्रास होता. दुःखाने जर्जर झालेल्या अवस्थेमुळे त्या तिला दैनंदिन व्यवहार करणे सुद्धा एक आपत्तीच वाटू लागली. ना धड खाणे पिणे, ना उठणे, ना बसणे. सततच्या व्याधीमुळे तिचे शरीर तर क्रूश झालेच, पण मन सुद्धा सैरभैर व कमजोर झाले. अशा अवस्थेत एके रात्री ती घराच्या गच्चीतून खाली उडी मारून आपली जीवन यात्रा संपविणार तोच तिला समोर लेखक दिसला व ती त्या घोर विचारापासून परावृत्त झाली. लेखक या काळात घरातून कुठेच बाहेर गेलेला नव्हता. लेखकाने सांगितल्यानुसार औषधोपचार केल्याने तिची व्याधी दूर झाली आहे,
अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण तशी देण्यात लेखकाला स्वारस्य नाही. माऊलींची कृपा काय असेल ती असो, त्या निर्माण चित्ताचे व निर्माण कायाचे धनी ज्ञानेश्वर माऊली आहेत असे लेखक मानतो. अनेक श्रेष्ठ साधकांच्या अशा अनाकलनीय घटना घडत असाव्यात, परंतु त्यांचे श्रेय त्या संतांना देण्यात येत असावे. खरे संत इच्छारहित असून कधीच चमत्कार दाखवित नसतात. संबंधित लोकांना तसे चमत्कार दिसतात. अशा तऱ्हेने शरीरोद्गमनाद्वारे साधक लिंगदेहाद्वारे दूर यात्रा करून आपले जडे शरीरात परत येतो व व्यवहार सुरू करतो. अन्यांना तो दिसेलच असे नाही. ही साधना जर व्यवस्थित वाढवली तर साधक अन्य ग्रहगोलावर जाऊन येऊ शकतो आणि तेथील अनुभव घेऊन यशस्वी प्रयोग करून अनुभव घेऊन आपल्या शरीरात परत येऊ शकतो. अशा प्रकारे प्रयोग करून अनुभव प्राप्त झाल्यावर लेखकाने असले प्रयोग करणे बंद केले आहे. सिद्धींचा वारंवार उपयोग केल्याने साधक त्या मायेत सापडत असतो. या मायेचा त्याग केलाच पाहिजे. प्रत्येकाने साधना करून हे अतिंद्रिय अनुभव घ्यावेत, परंतु ही प्राणांची बाजी आहे, खेळ नव्हे. तुकाराम महाराज स्पष्टच म्हणतात, तेथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नव्हे. पुन्हा प्रवेशाचा अनुभव. यथावकाश अनंतात विहार केल्यावर देहधर्माच्या कर्षणानुसार साधक आपल्या जड शरीरात प्रवेश करतो. शरीरातील पुनर्प्रवेशाचे अनुभव मोठ्या बहारीचे असतात. आपण आपल्या जड देहातच राहण्याला सतत संस्कारित असल्यामुळे जड शरीरातील पुनर्प्रवेश साधकाला अतिशय सुखकारक वाटतो. जड शरीरात प्रवेश करण्यापूर्वी साधकाला पुन्हा ते दिव्य तेजोवलय घरघर फिरताना दिसते. पण यावेळी म्हणजे शरीर प्रवेशाच्या वेळी ते वलय सव्य गतीने म्हणजे क्लॉकवाईज फिरताना दिसते. शरीराच्या बाहेर जाताना ते वलय अपसव्य गतीने म्हणजे अँटी क्लॉकवाईज दिसत होते. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. त्या वलयाचा याही वेळेस तसाच आवाज येतो. काही साधकांना शरीरात प्रवेश करताना वलयाची सव्य गती व आवाज प्रत्ययाला येत नाही. त्याकरिता साधक उच्च संस्काराचा असावा लागतो. शरीरात प्रवेश केल्यावर हृदय सुरू होऊन शरीरातील सहस्रावधी नाड्यातून जणू काही अत्यंत सुखद असा अमृत प्रवाह वाहतो आहे असा अनुभव येतो. त्यानंतर फुफ्फुसे कार्यान्वित होऊन बराच काळ बंद असलेला श्वास सुरू होतो आणि साधकाला पुन्हा शरीरभाव सुरू झाल्यामुळे हायसे वाटते व साधक त्यानंतर दैनंदिन कार्याला प्रस्तुत होतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.